तुकाराम 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 नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ जळी दगडा सहित वया तारियेल्या जैशा लाया धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची कृपादाने कथेचा विस्तार वादने कथेचा कृपादाने कथेचा विस्तार वादने कथेचा मला प्रश्न पडला होता नेमका अभंग कोणता घ्यावा दत्त भगवंताची मूर्ती म्हणून कमी करावं दत्तमूर्ती म्हणून का तर तो अभंग घ्यावा का प्राणप्रतिष्ठेचा अभंग घ्यावा का तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले त्याचं वर्णन करावं परंतु सर्व गोष्टीपेक्षा आज तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले ते सांगणं अतिशय महत्त्वाचं म्हणून हा तुकोबारायांचा अभंग आपण निवडला विठाल भगवंताची मूर्ती थोड्या वेळामध्ये प्राणप्रतिष्ठा वगैरे केल्या जाणार का बरं दत्त उपासना करायची असेल अरे प्रत्येक माणसाने दत्त उपासना ही जरूर करावी संत वाङ्मयामध्ये सर्व संतांचं जीवन जर पाहिलं सर्वांनी दत्त उपासना केलेली आहे त्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन जर पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराज हे नाथपंथीय साधू होते नाथांची परंपरा त्यांच्या काळात चालत आलेली होती परंतु तरीसुद्धा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी उपासना जर कुणाची करत असेल तर दत्त भगवंताची उपासना करतो म्हणून तर मोठा अभंग लिहावा हा दत्त भगवान कुठे जन्माला आलेला आहे मधुकरी मागायला कुठं गेलेले आहेत स्नान करण्याकरता कुठे गेलेले आहेत निद्रा घेण्याकरता कुठं गेलेले आहेत म्हणून मोठा अभंग ज्ञानोबारायांचा सर्वांना माहीत आहे की नेमकं ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योगिया ज्ञानोबाराय म्हणतात माझ्याही अंतःकरणामध्ये मी दत्त उपासना केलेली आहे तुकाराम महाराजांचे सुद्धा अभंग आहेत सर्व संतांनी दत्त उपासना ही केली म्हणून आम्ही सुद्धा ही उपासना जरूर करावी कारण दत्त उपासनेचं महत्त्व असं बरं जर कोणाला सिद्ध साधू बनायचं असेल तर दत्त उपासना कारण जेवढे आतापर्यंत सिद्ध साधू झालेले आहेत हे सर्व दत्त उपासना करणारे वगैरे आहेत 4-2 नावं सांगायची म्हटले ना चला हे सिद्ध साधू होते कारण सिद्ध साधू जोपर्यंत राहतात तोपर्यंत समाजाला त्यांचं महत्त्व कळत नाही समाधीस्थ झाल्यानंतर त्यांची कीर्ती कादर वाढीला लागलेली राहते असे सिद्ध साधू वेगळे आणि प्रसिद्ध साधू वेगळे चला महत्त्व कोणाला द्यायचं सिद्ध साधूला द्यावं का प्रसिद्ध साधूला द्यावं अरे प्रसिद्ध साधूला मुळीच महत्त्व देऊ नये अनेक मार्ग का तर प्रसिद्धी करत आहेत अनेक का तर गोष्टी वगैरे आहेत म्हणून प्रसिद्ध साधूला महत्त्व नाही त्यांचं महत्त्व कोटपर्यंत जिवंत असेपर्यंत मेल्यानंतर कोणी नावं घेत नाहीत परंतु सिद्ध साधू असे आहेत जोपर्यंत राहतात तोपर्यंत समाजाला कळत नाही नंतर त्यांच्या कीर्तीचा सुगंध दरवळत राहतो असे सिद्ध साधू दत्त उपासना करणारी अशी जर नावं पाहिजे असेल ना त्याला नाव घेऊन सांगायचं जर म्हटलं अक्कलकोटला होऊन गेलेले कोण स्वामी समर्थ सिद्ध साधू अशा प्रकारे आहेत किंवा शेगावला होऊन गेलेले कोण संत गजानन बाबा हे सिद्ध साधू आहेत तोपर्यंत लोकांना महत्त्व माहीत नव्हतं चला बरं आज मी तिला जर पाहिलं अरे सिद्ध साधूचा महात्म्य म्हणून सांगा आजही अक्कलकोटला आपण जर गेलात किती लोक जाऊ द्या कुणाला या अशा प्रकारे आग्रह नाही तरी हजारो लोकांना अन्नदान केल्या जातं का बरं ह्या गोष्टी चालत असेल सिद्ध साधूचं महत्त्व म्हणून किंवा शेगावला जर आपण गेलात संत गजानन बाबा
कशी वेशभूषा असेल, वेशभूषेवरून साधू कधी ठरत नाही. साधूमध्ये आणि सामान्य माणसांमध्ये बदल नसतो. सर्व माणसं सामान्य माणूस आणि सिद्ध साधू सारखेच राहतात. बरं भगवान सांगतात, अर्जुना साधूला ओळखता येणं फार अवघड आहे. कारण पश्चान शृण्वन स्पृशन जिक्रन नश्नन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन नुन्मिषन निमिषन्नपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन. अरे साधू सर्वांसारखाच राहतात बरं, परंतु वृत्तीने काही वेगळे बनलेले राहतात. म्हणून सिद्ध साधू बनायचा असेल तर दत्त उपासना ही जरूर करावी. ही माणसं कुठं दिसणार नाही, परंतु दत्त उपासनेचं महात्म्य आहे. किंवा आणखी जरी तुम्हाला पाहायचं असेल ना, अरे हे सर्व दत्त उपासक आहेत. जुन्नर तालुक्यातलं नाव सांगायचं जर म्हटलं तर अनेक गावामध्ये होऊन गेलेले कोण, रंगनाथ स्वामी हे सिद्ध साधू होते. का बरं? अरे निस्ता आमटीचा खर्च म्हटला तरी 10-10 लाख रुपये खर्च यावा. काय एवढं वाढत आलेलं असेल? हे सिद्ध साधूचं महत्त्व. आणि सिद्ध साधू म्हटल्यानंतर दत्त उपासना ही तुम्ही आम्ही जरूर करावी. सर्व संतांनी सुद्धा केलेली आहे, म्हणून आपणही सुद्धा करावी. ज्ञानोबारायांचा मोठा अभंग, पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी नेमक मुद्रा लावणे खेचरी प्राणायामी बैसला. सर्व योगाभ्यासाचं वर्णन करणारा तो अभंग आहे. सांगायचं तात्पर्य ती दत्त उपासना आज नेमका आपल्या परंपरेने किती वर्ष झाले मला सांगता यायचं नाही, परंतु या ठिकाणी दत्त मंदिर बांधल्या जावं, मूर्ती अशा प्रकारे असावी. पुन्हा का तर परिसरातल्या तुम्ही आम्ही सर्व लोकांनी प्रयत्न करावा. जीर्ण झालेलं मंदिर पुन्हा नवीन मंदिर बांधायचा संकल्प सोडावा आणि तो संकल्प आज आपला सिद्धीला जावा. नेमकं मला याच्या अगोदरही सुद्धा 1-2 वेळा कादर महाराजांनी तारखा दिल्या होत्या. आजचा तरी आज करायचं का पुढे करायचं, कधी करायचं, परंतु आज तो योग आला. आणि नेमका योगही असा घडून आला की तुकोबारायांचा बीज महोत्सव आणि दत्त भगवंताचं आगमन, कलशारोहण आदी हा त्रिवेणी संगम आज रोजी तुमच्या आमच्या जीवनामध्ये आला. म्हणून संतांच्या भाषेमध्ये जेवढे रहिवासी आपण आहोत ना, आज असं म्हणावं लागेल, आजी सोनियाचा दिन वर्षी अमृताचा घनू सुवर्ण दिन. अरे काय अशा प्रकारे असेल, एवढं गोड मंदिर बांधल्या जावं. मूर्तीसुद्धा पाहिली तर भव्य दिव्य अशा प्रकारची मूर्ती असावी. हा सर्व योग आपल्या दृष्टीने कादर घडून आला. तुम्ही आम्ही सर्व माणसं भाग्यवंत आहोत. विठाला 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 विठाला. तुकाराम महाराजांचं महत्त्व तुकाराम महाराज तुम्हाला सर्वांना माहीत आहे. अरे आजपर्यंत एवढे संत महंत झाले, परंतु तुकाराम महाराजांसारखा साधू झाला नाही. बरं कोण म्हणावं? तुम्ही आम्ही नव्हे. ज्याने एका काळामध्ये कट्टर शत्रुत्व केलेलं होतं. पुणे प्रांताचे धर्म मार्तंड ज्यांना म्हणत होते, अशा रामेश्वर भट्टांनी म्हणावं, सज्जनानो आतापर्यंत अनेक संत महंत झाले, परंतु माझ्या तुकाराम महाराजांसारखा साधू आजपर्यंत मी पाहिलेला नाही. कुणीतरी पाहिलेला आहे का? असे तर त्याचं नाव आम्हाला सांगा. ऐसा नाही डोळा देखिएला, ऐसा नाही डोळा देखिएला, ऐसा नाही डोळा देखिएला, ऐसा नाही डोळा. भक्त ज्ञानी आणि वैराग्य आगळा, भक्त ज्ञानी आणि वैराग्य आढळ. भक्त ज्ञानी आणि वैराग्य आगळा, भक्त ज्ञानी आणि वैराग्य आढळ. ऐसा नाही डोळा देखिएला, डोळा देखिएला, ऐसा नाही डोळा देखिएला. डोळा देखिएला. भक्त ज्ञानी आणि वैराग्य आगळा, भक्त ज्ञानी आणि वैराग्य आगळा. भक्त ज्ञानी आणि वैराग्य आढळ. भक्त ज्ञानी आणि वैराग्य आढळ.
ऐसा नाही डोळा देखीला. रामेश्वर भट्टाने तुकोबारायांच्या गाथ्याच्या शेवटी जे अभंग लिहिलेले आहेत त्या अभंगामध्ये वर्णन करावेत. बरं, रामेश्वर भट्ट म्हणतात असा साधू नाही. अरे बाकीचे संत जन्माला आलेले आहेत, परंतु आमचे तुकाराम महाराज म्हणजे पैल उदया चळी भानू तुका. जसा जगातला अंधकार जर घालवायचा असेल ना, सांगा किती लाईट लावले म्हणजे अंधकार जाईल, किंवा किती अशा प्रकारे उजेड पडला म्हणजे अंधकार जाईल नाही. दीप दीपिका शशी तारा होतो का कोटीवरी रे. कोट्यावधी दीपदीपिका लावल्या तरी अंधार जाणार नाही, परंतु सूर्य उदयाला आला म्हणजे अंधार आपोआप नाहीसा होतो. तद्वत माझे तुकाराम महाराज पैल उदया चळी भानू तुका. पूर्व दिशेला जसा सूर्य उगवतो तद्वत तुकाराम महाराज माझे जन्माला आलेले आहेत. एवढा तुकाराम महाराजांचा अधिकार होता. सांगा बरं, आतापर्यंत आपल्याला किती राम माहीत आहेत? सर्व धर्मग्रंथ जर पाहिले ना, आतापर्यंत 4 राम माहीत होते. 4 राम युग परत्वे झालेला राम कोणकोणता असेल? एक जो राम पाहिला झाला त्याला नाव आहे दाशरथी राम. दुसरा एक राम झालेला आहे त्याला नाव आहे परशुराम. तिसरा एक राम झालेला आहे त्याचं नाव आहे बळीराम. आणि चौथा राम कोणता असेल? सर्वांच्या अंतर्यामी असणारा आत्माराम. जगत मो 4 राम आहे. जगतामध्ये 4 राम आहेत. दाशरथी राम, भार्गव परशुराम, बळीराम, आत्माराम. अरे जेवढे या 4 रामांचं वर्णन आहे ना, कोणत्याही पारड्यामध्ये तुकाराम महाराजांना बसवा आणि तेवढ्याच मापामध्ये या रामांना बसवा. जेवढा या 4 रामांचा अधिकार तेवढाच अधिकार आमच्या तुकाराम महाराजांचा आहे. म्हणून तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले वगैरे, याचा अर्थ असा एवढा तुकाराम महाराजांचा अधिकार होता. ठाला जातात नेमकं जे संपूर्ण प्रयाणाचे अभंग नाही. तुम्हाला कीर्तनाला कुठे जाता आलं ना, कमीत कमी बीजेच्या दिवशी जे तुकाराम महाराजांनी प्रयाण काळाचे अभंग लिहिले ते कमीत कमी अभंग तरी म्हणत जावे. किंबहुना आज रोजी त्या अभंगाला वेगळा आगळा असं महत्त्व राहतो. विठाला हे वर्णन करणारे तुकाराम महाराज म्हणजे कोणी सामान्य नव्हे. रामेश्वर भट्टाने कट्टर शत्रुत्व कलावं, नेमका कादर विरोध वगैरे करावा. त्याच रामेश्वर भट्टांना जेव्हा अनुभूती आली ना, तेव्हा त्याने पुढचे अभंग वगैरे लिहावेत. काय तुकाराम महाराजांचा अधिकार असेल? वर्णन करणारा कोण याला महत्त्व आहे. नाही तर व्यवहारात कोणी कुणाशी वर्णन करतात, त्याला महत्त्व देऊ नये. कुणी कुणाचे स्वार्थापोटी म्हणा, एखाद्याचा मोठेपणा, काही माणसं कशातही मोठेपणा मानतात बरं, परंतु तो खरा मोठेपणा नाही. नेमका कोण वर्णन करणारा याला महत्त्व आहे. कारण वर्ण विषयाची किंमत वर्णन करणारावर अवलंबून आहे. नेमका कोण वर्णन करतात? रामेश्वर भट्टांसारखे दशग्रंथी ब्राह्मण, सर्व संपूर्ण वेदाचा अभ्यास करणारा असा माणूस. नाही तर व्यवहारात आम्ही सांगत असो त्या वर्णनाला महत्त्व नाही. वर्णन करणारे कनिष्ठ आणि वर्णविषयही कनिष्ठ. सहज अशा प्रकारे दोन मुली का तर शिकलेल्या असाव्यात. शिकल्यानंतर गंमत अशी झाली, दोघींचे लग्नही एका वर्षामध्ये झाले. आता लग्नाचे दिवस चाललेले आहे. नेमकं लग्न अलीकडे जमवणं फार अवघड झालेलं आहे. बरेचसे माणसं आम्हालाही कामं सांगतात, महाराज जर एखादं स्थळ लक्षात आलं तर आम्हाला सांगा. लग्न जमायला तयार नाहीत, मुलीच मिळायला तयार नाहीत. कोणी म्हणतात महाराज कुठून का होईना, माझी जन्मभूमी विदर्भामध्ये, म्हणतात तिकडची मुलगी असली तरी चालेल परंतु सांगा एखादी. याचा अर्थ लग्न लवकर जमत नाही बरं. कारण मुली शिकलेल्या आहेत, अतिशय अवघड बाब झालेला आहे. बरं, काळ बदलला. पूर्व काळामध्ये आईबापाने लग्न जमवलं तर चालत होतं, आता तसं चालत नाही. जर एखाद्या मुलामुलीचं लग्न ठरवायचं ना, पहिल्याने त्या मुलामुलीचा विचार घेत जावा तरच लग्न ठरवावं. आईबापाने लग्न मनाने ठरवू नये. काळ बदलला. अरे काही वेळा जर मुलामुलींना विचारलं नाही आणि जर लग्न आईबापाने ठरवलं ना, कधी काळी रडाईचे दिवस येतात. गावाचं नाव सांगत नाही, जुन्नर तालुक्यामध्ये काल्याचं कीर्तन झालं आणि जेव्हा बंगल्यात जेवायला गेलो, दोघंच उभयता होते. सहज विचारता जेवता म्हटलं, ताई मुलं बाळ
मुलाचं नाव काढल्याबरोबर ती ते रडायला लागली. शेवटी म्हटलं रडू नका, काय प्रकार. त्यावेळेस तिने सांगितलं, बाबा आम्हाला एकुलता एक मुलगा होता, नेमका इंजिनियर झालेला होता, सर्व काही एवढा मोठा बंगला आहे, मुंबईला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे, गाड्या घोड्या सर्व काही आहे. लग्न आमच्या मुलाचं ठरवलं. मामाने अति आग्रह धरला, माझीच मुलगी करा, माझीच मुलगी करा. आमच्या मुलाला ती पसंत नव्हती. म्हणे जो मुलगा का तर घरातून निघून गेला, आज 13 वर्ष झालेले आहेत. ढसा रडू लागली. रडता रडता तिने म्हणावं, बाबा माझं बाळ जिथं असेल तिथे सुखाने राहो, परंतु 13 वर्षामध्ये एखादा घरी फोन तरी करायला पाहिजे होता. कशाचा परिणाम न विचारता. म्हणून अलीकडे काळ बदलल्यामुळं लग्नसुद्धा विचारपूर्वक करावं, मुलामुलींचा विचार घ्यावा. एखाद्या मुलीचं लग्न जर ठरवलं ना, पहिल्याने तिला विचारावं, ताई तुझं शिक्षण संपलेलं आहे, यावर्षी आमचा लग्न करायचा विचार आहे, लग्नाला तुझी संमती आहे का. मग मुलगी म्हणेल, बाबा ठीक आहे, मी लग्न करायला तयार. मग तिला विचारा, तुला स्थळ कसं पाहिजे. मग मुलगी म्हणेल, पहा मी लग्न करायला तयार आहे, परंतु ज्याच्याबरोबर मला लग्न करायचं तो मुलगा दिसायला सुंदर असावा, उंच पुरा असावा, नाकी डोळी नीटस असावा, दिसायला गोरा गोमटा असावा, पुढे तो भामटा का निघेना. सुरुवातीला फक्त मुलींना काय वाटतं, नवरदेव दिसायला चांगला असावा, बाकीचं काही नाही. उगा सुभाषितकाराचं मत सांगून विचारात घेत नाही. कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम सोडून द्या. सांगायचा हेतू मला नेमका अशा प्रकारे एखादा दोन्ही मुलींचे लग्न काही जण व्हावे, जेव्हा त्या दोन्ही मुली शिकलेल्या, मुलं का तर श्रीमंतीच्या लाडात वाढलेले, दोघांना लिहिता वाचता येत नव्हती. दिवाळी सणाकाळ जेव्हा मुली आल्या, सहजकीला विचारलं, का गं म्हणे तुझे मालक किती शिकलेले आहेत. हिने विचारलं, तुझे मालक किती शिकलेले आहेत. आता या दोनही पोरांना लिहिता वाचता येत नाही, परंतु आपल्या पतिदेवाचा मालकाचा कमीपणा नको. म्हणून एका मुलीने सांगितलं, बघ माझे पतीना किती शिकले. तिने काय तर शिकलेली असल्यामुळे तिने सांगितलं, बघ माझा मालक इतका शिकलेला आहे की हे सखे मे भरता स्वयमपि लिखितम परम न वाचयती. इतका शिकला. यांनी जर लिहिलं ना, म्हणे दुसऱ्याला काहीच वाचता येत नाही. सांगा, जो शाळेतच गेला नाही त्याचं लिहिलं तर कसं वाचता येईल. हिचं वर्णन झालं, हिचं बोलणं झालं. तिला विचारलं, सांग बरं तुझे मग माझे मालक इतके शिकले, तुझे मालक किती शिकले. हिने सांगितलं, अगं तुझे मालक तरी काय, स्वतः लिहिलं तर दुसऱ्याला वाचता येत नाही, परंतु माझा मालक इतका शिकला की हे सखे मे भरता स्वयमपि लिखितम स्वयं न वाची. यांनी जर लिहिलं तर यांनाच वाचता येत नाही. याचा अर्थ वर्णविषय कनिष्ठ सोडून द्या. काय वर्णनाचा अर्थ नाही बरं. अरे कोण वर्णन करतात याला महत्त्व आहे. आमचे वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले नेहमी सांगायचं, पैलवानाचं वर्णन करायचं असेल ना, पैलवान असावा लागतो. विद्वानाचं वर्णन करायचं असेल तर विद्वान असावा लागतो. कुणी कुणाची वर्णनं करून योग्य होत नाही. नाही तर सुभाषितकार म्हणतात, ठरलं लग्न ठरलं, नेमकं कुणाचं, उष्ट्रानाम विवाहेषु, उंटांचं लग्न ठरलं. मग आता लग्न ठरल्यानंतर त्या उंटामध्ये नेमकं मंगलाष्टक म्हणायला कोण, म्हणून का तर नेमकं गर्दभा म्हणजे गाढवांना बोलवलेलं आहे. आणि मग एकमेकाचं ते वर्णन करायला लागले. उष्ट्रानाम विवाहेषु मंत्रा गायंती गर्दभा. नेमकं ते का तर गाढव म्हणायला लागले, अहो उंटराज तुम्ही दिसायला किती सुंदर आहात. सांगा बरं उंटाचं काय सवय आहे. ज्ञानोबाऱ्यांची ओवी आहे, अर्जुना करे याच्या ठाई चांग तयाशी ते कैचे नीटांग. अरे बैलाची बाकीच्या प्राण्यांची पाठ तरी सरळ राहते, परंतु उंटाची पाठ सुद्धा सरळ नाही. बेढ प्राणी असेल तर तो उंट. ते गाढवं म्हणायला लागले, काय तुम्ही दिसायला सुंदर आहात. या गाढवांनी वर्णन केल्यानंतर उंट म्हणायला लागले, अहो गाढव तुमचा आवाज किती गोड आहे. परस्परम प्रशंसिती अहो रूपम अहो ध्वनी. हे जसं दोन्ही फुकट अशा प्रकारे आहे तसं नाही. वर्णन करणारे कोण, ज्यांचं वर्णन करणारे ते तुकाराम महाराज आहेत.
ज्यांनी वर्णन केलं ते रामेश्वर भट्ट आहे, दशग्रंथी ब्राह्मण आहे. त्या काळामध्ये पुणे प्रांताचे धर्म मार्तंड ज्यांना म्हणत होते असे रामेश्वर भट्ट आहेत. बरं, त्यांनी सांगितलं, सज्जनानो, माझ्या तुकाराम महाराजांच्या नावात एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. अरे सर्व जगाचा ग्रास करणारा तो काळ. कारण 13व्या अध्यायामध्ये या शरीराचं वर्णन करत असताना भगवान बोलतात, अर्जुना इदम शरीरं कौंतेय क्षेत्रमित्य भिधीयते. शरीररूपी एक क्षेत्र आहे. या शरीररूपी क्षेत्रावर सत्ता कोणाची जर असेल, ज्ञानोबाराने ओव्या लिहिल्या, बाबा याच्यावर सत्ता जर असेल तर निहाळी पा केवडा पसाराला असे चवडा ने करुणी माझी वडा आकार गजू. संपूर्ण याच्यावर सत्ता असेल तर काळाची आहे. त्या काळाची तुकाराम महाराज म्हणतात, एवढा जरी बलाढ्य काळ असेल, सृजी त्या ब्रह्मा ते काळ गिळी, पाळी त्या विष्णू ते काळ गिळी, प्रलय रुद्राची ही होळी, काळ महाबळी स्वय करी. काळाने कधीच कुणाला सोडलेला नाही महाराजांच्या नावाचा. नुसता तुम्ही जप जरी कराल, तुकाराम तुकाराम महाराजांच्या नावाचा जप जरी केला तरी सुद्धा यमाला भीती वाटते. अभंगाच्या तुकाराम 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 नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ नाम घेता पेयम नाम घेता पेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. ए तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम हे राम तुकाराम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम. तुकाराम तुकाराम रामेश्वर भट्ट म्हणतात, सज्जनानो, केवळ या नावाचा जप केला तरी सुद्धा यमाला भीती वाटेल. बरं, काय यमाला भीती वाटत असेल? महाराजांच्या नावातच एवढी ताकद आहे. नेमका अशा प्रकारे तुकोबारायांना जेव्हा सदैव वैकुंठाला जातात ना, त्यावेळेस का तर विचारलं, तू का राम, म्हणजे तू का राम, तुम्ही का राम आहात का? त्यावेळेस तुकोबारायाने उत्तर द्यावं, पुसणे ते पुसा पांडुरंगा. मी कोण आहे, कसा आहे तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु एवढा तुकाराम महाराजांचा अधिकार होता. किंवा मागाप्रमाणे बोलून गेलो, काही भक्त आहे तर ज्ञानी नाहीत, काही ज्ञानी आहे तर भक्त नाहीत, काही भक्तही नाहीत ज्ञानीही नाहीत, परंतु एक वर्ग असा आहे, भक्तही आणि अज्ञानीही सुद्धा आहे. तुकाराम महाराजांनी सर्व पाहिलं ना. भगवत भक्त होते, किती ज्ञानी आहेत. केवढे भगवत भक्ताच्या बाबतीत म्हणजे वैकुंठवासी भाऊसाहेब त्या पाठाला असताना मोठे अधिकारी पुरुष होऊन गेले. असे शिक्षक डोळ्याने सुद्धा आता पाहायला मिळायचे नाहीत. भाऊसाहेब का तर सांगायचे, नथुसिंग बाबा सांगायचे, अरे नेमकं तुकाराम महाराजांचा अधिकार केवढा असेल. अरे भक्त आहेत, ज्ञानी आहेत, वैराग्यवान आहे. कारण कुठे ना कुठे काहीतरी कमी पडतं, परंतु तीनही गोष्टीने परिपूर्ण. भक्तीच्या विषयाला परीक्षेला बसले, तुकाराम महाराजांना पूर्णपैकी पूर्ण मार्क पडले. 100% मार्क तुकाराम महाराजांना पडलेले असावेत. सांगा केवढी भक्ती करावी तुम्ही? आम्ही काहीच भक्ती करत नाही. ज्या तुकाराम महाराजांची प्रमाण म्हणताना भीती वाटावी,
की या भक्ती करता देवा करता जाळोनी संसार बैसलो अंगणी. अरे एवढा त्याग अशा प्रकारे रात्रंदिवस तुकाराम महाराजांनी का तर परमार्थ करावा, इतका परमार्थ करावा. बरं त्या परमार्थाला सीमा नाही. इतका परमार्थ किती परमार्थ करावा. अरे परमार्थाचा नेमकं प्रत्यक्ष दर्शन कधी काळी घडावं सांगा बरं. तुकाराम महाराजांची धर्मपत्नी जिजाई ती कर्कशा नव्हती. कीर्तनकाराने कर्कशा हा शब्दसुद्धा कधी उच्चारत जाऊ नये, पाप लागेल. अरे एवढी महान पतिव्रता माऊली, एवढं तुकाराम महाराजांची सेवा करावी एवढ्या उन्हातानामध्ये. दररोज तुकाराम महाराजांनी विना घ्यावा. कधी भंडारा डोंगरावर जावं, कधी भामचंद्र डोंगरावर जावं, कधी का तर तिसऱ्या डोंगरावर जावं. जिजाबाईने पोरा सरांना खाऊ पिऊ घातलं. पाटी घ्यावी, कळशी भरून पाणी घ्यावं, भाकरी घ्यावी. माझे तुकाराम महाराज डोंगरावर गेले असेल. मग भामचंद्र डोंगरावर जावं, महाराज दिसू नये. पुन्हा एवढ्या उन्हातानात खाली उतरावं, भंडारा डोंगरावर जावं, तिथेही तुकाराम महाराज भेटू नये. पुन्हा खाली उतरावं, पुन्हा का तर घोराडेश्वर डोंगरावर जावं. 3 डोंगर तुकाराम महाराजांनी साधना केलेले 3 डोंगर. आयुष्यामध्ये नुसतं सांगू नका बरं. अरे कधीतरी या 3 डोंगरावर जाण्याचा प्रयत्न करा. कधीतरी आपलं नतमस्तक त्या डोंगरावर व्हावं जिथं तुकाराम महाराजांनी साधना केली. एवढे तुकाराम महाराज झाले. नेमकं तुम्ही आम्ही त्या साधना का करू नये. 3 डोंगरावर जरूर जावं. आम्ही पूर्व काळामध्ये 1968ला आळंदीला आलो. त्या काळामध्ये वैकुंठवासी गुरुवारी देवकर माऊलीच्या बरोबर तिनंही डोंगरावर दरवर्षी काय तर जायचं. बरं सांगायचा हेतू मला, नेमकं तुकाराम महाराज गेले ना कुठे एखाद्या डोंगरावर जिजाबाईला भेटावे, भजनात तल्लीन झालेले असावेत. तुकाराम महाराजांनी जिजाबाईने जावं, हात लावावा. महाराज 4 वाजले, अजून तुम्ही घाससुद्धा खाल्लेला नाही. मी पाणी आणलं, भाकरी आणली, घ्या आणि खा. तुकाराम महाराजांना जेव घातल्याशिवाय जिजाई कधी जेवल्या नाही. कधी कर्कशा असा शब्द उच्चारू नये. शेवटी का तर तुकाराम महाराजांनी एवढं भजन, एवढं रात्रंदिवस भजन करावं, डोंगरावर जावं. एक दिवस तुकाराम महाराज घरी आले. जिजाईने सांगितलं, महाराज तुम्ही डोंगरावर जाताना आनंदाने जा, मी तुम्हाला मुळीच प्रतिबंध करणार नाही. तुकाराम महाराजांना फक्त सांगितलं. जिजाई म्हणते, महाराज फक्त माझी एवढीच विनंती आहे, आज कोणत्या डोंगरावर जाणार आहात एवढं घरी सांगून जा, म्हणजे वेळेवर तुम्हाला भाकरी देता येईल, वेळेवर मला एक आदर भाकरी खाता येईल. कोणत्या डोंगरावर जाणार आहात हे घरी सांगून जा असं म्हटल्याबरोबर तुकाराम महाराजांना हसू आलं. सांगितलं, जिजे मी कोणत्या डोंगरावर जाणार हे माझं मला सांगता येत नाही. अशा काही आमच्या अलीकडे तारखा घेतलेल्या नसतात. आज महाराज कुठं, उद्या कुठं, परवा कुठं. अगं आमचा परमार्थ म्हणजे काय, जिकडं पाय जातील तिकडे का तर जाणारा, कोणत्या डोंगरावर जातो हे माझं मला कळत नाही. जिजाई रडायला लागली. शेवटी माझ्यामुळं या जिजाईला उन्हा तानामध्ये एवढे डोंगर चढावे उतरावे लागतात. सांगितलं, जिजे रडू नको, मी कोणत्या डोंगरावर गेलो हे मला जरी नाही सांगता आलं ना, परंतु इंद्रायणीच्या पलीकडे ये. 3 डोंगरावर 3 वाटा फुटलेल्या आहेत ना, त्या वाटेवरची माती घेऊन फक्त कानाला लावून पाहा जा. ज्या वाटेवरची माती विठ्ठल 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 म्हणत असेल त्या डोंगरावर मी गेलेलो आहे समज. सांगा बरं किती परमार्थ करावा. अरे किती परमार्थ करावा. जुन्या माणसांचा परमार्थ आमचं काहीच नाही. बरं आमचा अधिकारच अशा प्रकारे नाही. अनेक माणसं इतका परमार्थ करायचे. संस्थेमध्ये मी असताना आमचे वैकुंठवासी भाऊसाहेब, तुम्हाला सांगतो त्या काळामध्ये जेवढे त्या हुशार विद्यार्थी संस्थेत जुन्या विद्यार्थी राहायचे, आम्ही जेव्हा आत राहायचो ना त्या काळामध्ये या साधू माणसाने कधी आम्हाला कपडे धुवू दिले नाही. विठ्ठल महाराज घुले किंबहुना भाऊसाहेब नथुसिंग बाबा विद्यार्थ्यांनी आपले कपडे धुवू नये म्हणून रात्री 1-1:30 वाजता उठायचे आणि इंद्रायणीवर स्वतः कपडे धुवून यायचे. केवढा त्याग असेल, केवढं आश्चर्य. भाऊसाहेबांकडे जरा पाहिलं ना, कधी रात्री अपरात्री उठलं आणि त्यांच्या खोलीकडे जरा पाहिलं तर पाय लांबून असे झोपलेले कधीच आयुष्यात मला दिसले नाहीत. नेहमी का तर तक्क्याला टेकलेले असावेत.
हातामध्ये का तर माळ असावी. इकडं पाहिलं तर हे झोपलेले आहे, घोरताना दिसतात, परंतु हातातले मणी आपोआप ओढल्या जायचे. मायबाप किती परमार्थ, किती परमार्थ, काय आपला परमार्थ नाही. बरं सांगायचा हेतू मला, तुकाराम महाराज भक्तीच्या विषयाला बसले, परिपूर्ण मार्क 100% 100 मार्क पडले. चला ज्ञान विषयाच्या परीक्षेला बसले, ज्ञान विषयाला सुद्धा पूर्णपैकी पूर्ण मार्क. आम्ही ज्ञान सांगू शकू. तत्वमसी म्हणजे काय, अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय, प्रज्ञानम ब्रह्म काय, अयमात्मा ब्रह्म काय, 4 वेदाची 4 महावाक्य आम्हाला एखादं व्याख्यान करून सांगता येईल. तत्वमसी व्याख्याचं सांगत असताना त्याचा नेमका लोक वाच्यार्थ काय, लक्षार्थ काय वगैरे वगैरे, परंतु अनुभव काय, परमार्थामध्ये अनुभवाला महत्त्व. तुकाराम महाराज म्हणतात, सज्जनानो मी केवळ तुम्हाला सांगतो असं नव्हे, तत्वमसी महावाक्याचा अनुभव स्वतः मी घेतलेला आहे म्हणून लोकांना सांगतो. विठाल 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 विठाल. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, विद्या ब्रह्मानंदी सांग. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग. त्याची झालांगे तुकाता, त्याची झालांगे तुकाता, झालांगे तुकाता, त्याची झालांगे तुकाता. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तेची झालांगी तुकाता. महाराज महावाक्य रूप बनलेले होते म्हणून का तर ज्ञानाच्या परीक्षेला बसले पूर्णपैकी पूर्ण मार्क, भक्ती विषयाला बसले पूर्णपैकी पूर्ण मार्क. अरे वैराग्य परीक्षेला तुकाराम महाराज बसले पूर्णपैकी पूर्ण मार्क. सांगा बरं, वैराग्य परीक्षेला बसले एक तरी मार्क कमी झाला का? किती पूर्णपैकी पूर्ण मार्क आहेत. नेमकं दोनही विषयामध्ये तुम्ही संसार करावा, परमार्थ करा. तुकाराम महाराजांचं मत एवढंच आहे, बाबा रे 2 गोष्टीबद्दल माणसाने नेहमी पथ्य पाळत जा. जर परमार्थ करता, जर व्यवहार करत असाल ना, चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगवेगळं, परंतु संसार प्रपंच करताना सुद्धा 2 गोष्टीबद्दल वैराग्य जरूर असावं. पहिलं वैराग्य कशाबद्दल घ्यायचं असेल, परस्त्रीबद्दल वैराग्य असावं आणि परधनाबद्दल वैराग्य असावं. महाराजांचा मोठा नाटाचा अभंग आहे, इतुले करे भला त्या तुले करे भलत्या परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी. हे सांडोनी अभिलाष अंतरी, सांगोनी अभिलाष अंतरी. वरते व्यवहारी सुखरूप, न करे दंभाचा सायास, न करे दंभाचा सायास. वरते व्यवहारी तुले करी भलत्या परी, तुले करे भलत्या परी. परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी. सांडोनी अभिलाष अंतरी, सांडोनी अभिलाष अंतरी. वरते व्यवहारी सुखरूप, वरते व्यवहारी सुखरूप. वरते व्यवहारी सुखरूप, वरते व्यवहारी सुखरूप. तुले करी भलत्या परी, परद्रव्य परनारी. सांडोनी अभिलाषांतरी, वरते व्यवहारी सुखरूप. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा रे 2 गोष्टीबद्दल वैराग्य माणसांना जरूर असावं, परद्रव्य आणि परनारी. सांगा तुकाराम महाराज वैराग्य परीक्षेला बसले, अरे पूर्णपैकी पूर्ण मार्क.
एक मार्कसुद्धा तुकाराम महाराजांचा कमी झालेला नाही. सर्वांना परिचरित्र माहीत सांगून वेळ घेत नाही. परद्रव्याबद्दल परस्त्रीबद्दल केवढं वैराग्य असावं. तुकाराम महाराज डोंगरावर गेले. एक कुणीतरी मुद्दाम वाईट लोकांनी एका माऊलीला पाठवलेला आहे. तुकाराम महाराज दिसायला सुंदर होते, तरुण होते. जी बाई गेलेली आहे ती सुद्धा सुंदर आणि तरुण होती. एकांताचा प्रसंग होता तरी सुद्धा तुकाराम महाराजांच्या मनात सुद्धा पाप आलेलं. जाईवो तुम्हाते न करी सायास, जाईवो तुम्हाचे न करे सायास, जाईवो तुम्हाते न करी सायास, जाईवो तुम्हाचे न करे सायास. आम्ही विष्णुदास कैसे न हो, आम्ही विष्णुदास कैसे न हो, आम्ही विष्णुदास कैसे न हो, आम्ही विष्णुदास कैसे हो तो माते न करी सायास. मनात सुद्धा पाप आलेलं नाही. परस्त्रीबद्दल एवढं धगधगीत तुकाराम महाराजांना वैराग्य. त्याला परधनाबद्दल किती वैराग्य तुकाराम महाराजांना असेल. अरे परधनाबद्दल हिंदवी स्वराज्याचे संस्थापक गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी राजे नजराणा घेऊन आले तरीसुद्धा तुकाराम महाराजांनी काय तर म्हणावं, नको राजे आम्हाला याच्यात गुंतवू नका, सर्वांना प्रमाण माहीत आहेत. बरं याचा अर्थ असा परधनाबद्दल एवढं वैराग्य आहे, परस्त्रीबद्दल एवढं वैराग्य. पूर्णपैकी पूर्ण मार्क तुकाराम महाराजांना पडले नाही तर आम्ही वैराग्य परीक्षेला बसलो, परंतु किती टक्के मार्क पडतील सांगता येत नाही. महाराज नेहमी पाठामध्ये सांगायचे असाच एक विद्यार्थी इतका सुंदर अशा प्रकारे एखादं वक्तव्य म्हणणारा, गोड म्हणणारा, गाणारा, सगळ्या गोष्टीने संपन्न. कीर्तनामध्ये पहिला नंबर त्या विद्यार्थ्याचा आला. थोड्या दिवसामध्ये महाराज 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 म्हणून जिकडं तिकडं प्रसिद्धी झाली. महाराज फिरत 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 खानदेशामध्ये गेले. एवढं महाराज सुंदर गोड होते. बरं अभ्यास होता सर्व काही गोष्टी. जेव्हा महाराजांनी जिथं जावं तिथं वैराग्य पराभंग वगैरे निवडावे. महाराजांचं खानदेशामध्ये कीर्तन झालं. इतकं लोकांना आवडलं. त्या गावचा एक पाटील, त्याला एकुलती एक मुलगी होती. त्याने पाहिलं आजपर्यंत असं कीर्तन कधीच ऐकलं नाही. काय महाराज सुंदर आहेत, काय बोलतात, काय वक्तृत्व, काय गाणं वगैरे. त्यांना असं वाटलं आपली एकुलती एक मुलगी आहे, असे घर जावाई मिळाले तर बरं होईल. परंतु म्हणावं कसं, सकाळी हळूच त्यांना दूध घ्यायला घरी बोलवलं. घरी बोलावल्यानंतर धाडस केलं. सांगितलं महाराज पहा, इथून ही जी काही जमीन लागली ना 60-70 एकर बागायती जमीन आहे. सर्व ऊस आहे, केळी आहेत, भरपूर अशा प्रकारे एवढा मोठा बंगला आहे. महाराज एवढंच न, या मुलीच्या नावाने 10-20 लाख रुपये महाराष्ट्र बँकेत ठेवलेले आहेत. स्टेट बँकेतही खातं काढलेलं आहे. एवढी मोठी स्टेट आणि या मुलीशिवाय मला दुसरं कोणीच नाही. तिलाही सुद्धा तुमच्यासारखीच आवड आहे. नेमकं तिच्याही मनात आहे आणि माझ्याही मनात आहे. तुमच्यासारखे जावाई मिळाले तर आम्हाला बरं होईल. एवढी इष्टेल ऐकल्याबरोबर महाराजांना सोयीचे प्रमाण आठवायला लागले. आले देवाजीचे म्हणा, तेथे कोणाचे चाले ना. समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तसे राहावे. नेमकं कीर्तनाला गेलेले महाराज चतुर्भुज होऊन पुन्हा आळंदीला आले. सांगा बरं किती टक्के मार्क. अरे द्यायचे झाले ना. आमचे महाराज म्हणायचे 50% मार्क या विद्यार्थ्याला द्या. जरी लग्न केलं तरी विधीने लग्न केलेलं आहे. याच्या उलट कसा तरी फालतूसारखा वागत असेल तो मात्र 0 मार्क. सांगायचा हेतू महाराजांना पूर्णपैकी पूर्ण मार्क. मग भक्त ज्ञान आणि वैराग्य तुकाराम महाराजांसारखे कोणी झाले नाही. बरं त्यांच्या नावात एवढी शक्ती आहे. नाही काही आलं ना, नुसतं तुकाराम तुकाराम महाराजांचं भजन केलं तरी कापेयम. महाराज रामेश्वर भट्ट म्हणतात त्याने काय पुरुषार्थ केलेला आहे तोही तुम्हाला सांगतो. अभंग. धन्य तू को बसमर्थ, धन्य तो को बसमर्थ, धन्य तो को बसमर्थ, धन्य तो को बसमर्थ, धन्य
तू समर्थ धन्य तू गोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ धन्य तो गोबा समर्थ धन्य तो गोबा समर्थ धन्य तो गोबा समर्थ धन्य तो गोबा समर्थ धन्य तू गोबा समर्थ धन्य तू गोबा समर्थ धन्य तू गोबा समर्थ धन्य तू गोबा समर्थ तू गोबा समर्थ जिने केला पुरुषार्थ हो जिने केला हा पुरुषार्थ जिने केला हा धन्य तू पुरुषार्थ गोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ जिने केला हा पुरुषार्थ जिने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ रामेश्वर भट्ट म्हणतात बाबा रे त्याने मोठा पुरुषार्थ केला. तो पुरुषार्थ जर कोणता असेल तर आजपर्यंत हा सदेह घेऊन एकही साधू वैकुंठाला जाऊ शकलेले नाहीत. तुकाराम महाराजाने हा मोठा पुरुषार्थ वगैरे केला. नेमका कसा केला, कशा अशा प्रकारे गेलेले असेल म्हणून तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र आज मी तिला आज रोजी तरी अशा प्रकारे सांगावं. नेमका 12च्या नंतर तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला जावे. सर्वात मोठी यात्रा जर कोणती असेल तर ती यात्रा आहे देहूची यात्रा. कारण देहूला जे नवमीपासून लोक जमा होतात तर जवळजवळ ललित होईपर्यंत अमावस्येपर्यंत लोक थांबतात. बरं, सर्वात मोठी यात्रा म्हणजे देहूची यात्रा वगैरे आपल्यामध्ये मान्य केलेली आहे. तुकाराम महाराजांनी पुरुषार्थ केला म्हणजे नेमका कोणता पुरुषार्थ केलेला असेल तर जे काही पुरुषार्थ वगैरे आहेत ना त्यामध्ये सर्वात मोठा पुरुषार्थ तुकाराम महाराजांचा आजपर्यंत सदेह घेऊन एकही साधू वैकुंठाला जाऊ शकलेला नाही. तुकाराम महाराज म्हणतात आज मी हा पुरुषार्थ करून दाखवणार आहे. नेमकं नवमीच्या दिवशी तुकाराम महाराजांना नेण्याकरता देव आल्याबरोबर तुकाराम महाराजांनी कात्र आग्रह करावा. पैल आले हरी शंख चक्र शोभे करी. तुकाराम महाराजांचे जे काही अभंग वगैरे आहेत ना पलीकडच्या बाजूला विमान आलेलं आहे. विमान आल्याबरोबर तुकाराम महाराज धावत गेले. नवमी दशमी एकादशी वगैरे एवढे दिवस काय तर अशा प्रकारे आले. देवाला थोडक्यात काय तर घरी आणलेलं आहे. तुकाराम महाराजांची परिस्थिती एवढी गरिबी होती. नेमका देव तुकाराम महाराजांना नेण्याकरता आले. तुकाराम महाराजांनी जिजाईला हाक मारली, जिजे अगं अनंत कोट ब्रह्मांड नायक भगवान मला वैकुंठाला न्यायला आलेला आहे. नेमकं विमान हे उतरलेलं आहे. नेमकं देवाला बसण्याकरता काही टाका. घरामध्ये एवढी बिकट परिस्थिती एवढी गरिबी होती. घरामध्ये बसायला टाकायला सुद्धा काही नव्हतं. शेवटी वाकळाच्या शेजा नेमके कादर गोधडी बसायला टाकली. नेमकं देव बसलेले आहेत. पुन्हा तो जिजाबाईला म्हणावं, जिजे अगं हा देव अशा प्रकारे आलेला आहे. नेमकं काहीतरी खाण्याकरता करा. घरामध्ये पाहिलं तर काहीच नव्हतं. दद्वयम नासिदंतानम भद्वयम भुरी भोजनम उद्वयम वृत्तिरस्माकम फद्वयम गृहकर्मणी. अर्थ सांगून तुमची वेळ घेत नाही. सांगायचा हेतू कार्यकर्ता तुकाराम महाराजांना नेण्याकरता पहिलीकडे देव आले. घरी आणलं. बसण्याकरता नाही. शेवटी हाक मारली, जिजे काहीतरी पाहुणचार करा. एक मुठभर कण्या उसण्याकरता आणलेले आहेत. त्या दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कण्या. जेव्हा का तर कण्या वगैरे देवाने खाल्ल्या. थोडक्यात काय तर नेमकं जास्त देव तुकाराम महाराजांना म्हणावं, महाराज
चला. अहो नेमका का तर अशा प्रकारे नवमी दशमी एकादशी द्वादशी गेली. शेवटी तुकाराम महाराजांनी सांगितलं देवा अहो मी यायला तयार आहे. लोकांना माहीत नाही, लोकांना सुद्धा अशा प्रकारे का तर सांगतो. दररोज तुकाराम महाराजांनी सांगावं पहा बरं आपल्याला वैकुंठाला जायचं आहे. कोणाला जर यायचं असेल तर तयारी करून ठेवा. नेमकं कोणी येईना. पौर्णिमा जवळ आली. पुन्हा देवाने म्हणावं महाराज आज तरी चला. पुन्हा तुकाराम महाराजांनी सांगितलं देवा पौर्णिमा आहे. आमच्याकडे कादा होळीचा सण मोठा राहतो. लोक कादा पुरणपोळी वगैरे देवाला करतात. एवढा होळीचा सण आपण साजरा करू आणि नंतर जाऊ. शेवटी होळी झाली आणि नेमका कालचा दिवस गेला. आजही अशा प्रकारे शेवटी का तर तयारी झालेली आहे. नेमकं का तर तुकाराम महाराजांना देवाने म्हणावं चला महाराज चला. शेवटी का तर आज रोजी तुकाराम महाराज घरून निघाले. जेव्हा सांगितलं जिजे मी आता वैकुंठाला जाणार आहे. नेमके असं म्हटल्याबरोबर जिजाबाईला रडू आलं. सांगितलं तुकाराम महाराजांनी म्हटलं जिजे जर तुला वैकुंठाला यायचं असेल मी सुद्धा तुला घेऊन जातो. त्या काळामध्ये जिजाईने सांगितलं महाराज मी येत नाही. का येत नाही? प्रपंचाचा मोह होता म्हणून नाही. काज नेमक्या गेलेल्या नसेल. तुकाराम महाराजांचा एक अंकुर जिजाबाईच्या पोटी वाढीला लागलेला होता. दिवस गेलेले होते. तो अंकुर पोटामध्ये असल्यामुळं जिजाईने सांगितलं मी येत नाही. शेवटी का तर जेव्हा खरं तुकाराम महाराज निघाले ना त्या काळामध्ये जेवायला मोठ्याने रडू आलं. सांगितलं महाराज तुम्ही निघाले माझं या प्रपंचाचं कसं होणार. जाता जाता तुकाराम महाराजाने काय अभंग लिहिले. सांगितलं जिजे काळजी करू नको. हा माझा कनवाळू परमात्मा पांडुरंग आहे ना. दररोज याला नैवेद्य देत जा. दररोज याची पूजा करत जा. कधी देव तुला कोणाला उपाशी ठेवणार नाही. नको चिंता करू. अन्ना या वस्त्राची माऊली आमुची पांडुरंग जिजाबाई करता अभंग लिहिले. महाराज काय तर निघाले. जात असताना सांगितलं पहा बरं लोकांनाही सांगत होते मी जाणार आहे मी जाणार आहे. लोकांना खरं वाटत नव्हतं. प्रत्येक कीर्तनामध्ये महाराजांनी म्हणावं आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरोपया संता हाती आला. सुखदुःख माझे ऐकिले कानी. नेमकं जायला अशा प्रकारे का जाणार आहे. नेमकं लोकांना सांगावं नवे तर शेवटी तयारी झाली. नेमकं तुकाराम महाराजांना निरोपही आलेला होता. सनकादिकांनी सांगितलं महाराज नेमकं देव तुम्हाला नेणार आहेत. मग त्या काळामध्ये सनकादिकांनाही नमस्कार केला. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत. सनकादिकांचा निरोप मिळाला. पुन्हा सांगितलं त्यांना म्हणावं लवकर या. नको मला मृत्यूलोकामध्ये झालेला आहे. सनकादिकांनी सांगितलं महाराज तुमचा निरोप दिला. देव तुम्हाला न्यायला येणार. परंतु देवाचं वाहन जे गरुड आहे ते गरुड यायला तयार नसेल तर पुन्हा तुकाराम महाराजांनी गरुडा करता अभंग लिहिला. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. वेगी आणावा तो हरी. लवकर देवाला अशा प्रकारे घेऊन ये. पुन्हा सनकादिकांनी सांगितलं गरुडही यायला तयार झाला. परंतु देव जर शेषावर झोपला असेल तर पुन्हा शेषा करता अभंग लिहिला. तुका म्हणे शेषा लक्ष्मीलाही विनंती केली. आता वेळ सांगायला नाही. शेवटी अशा प्रकारे तयारी झाली. नेमकं तुकाराम महाराजांनी जिजाबाईचं सांत्वन केलं आणि लोकांना सांगू लागले पहा जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर तयारी करून ठेवा. नाही तर ऐन वेळी म्हणाल अगोदर आम्हाला का सांगितलं नाही आम्ही रजा काढून ठेवली असती. काही म्हणते आमचे शेतीचे वाडीचे कामं चाललेले आहेत म्हणून सिद्ध व्हावे आधी ठावे करीतो. अगोदर सर्व लोकांना सांगतो तयारी झालेली आहे. नेमकं बीजेला का तर जायचं आहे. शेवटी कोणी लोक यायला तयार झालेले नाहीत. शेवटी कोणी नाहीत ना. मग तुकाराम महाराजांनी सांगितलं बाबा रे नाही कोणी येत तर कमीत कमी त्या गोपाळपुऱ्यापर्यंत बोळवण करायला तरी माझी चला. सकाळी तुम्ही बोळवण करा. लोकांना वाटलं बोळवण करण्याच्या निमित्ताने नेलं आणि बळच विमानामध्ये घातलं तर काय घ्या आपण जाऊ बाकीचं कुटुंब खाली राहील. बोळवण करायला सुद्धा लोक जाईनात. महाराजांना पुन्हा म्हणावं लागलं परतोनी घरा यावे तुम्ही तुमच्या घरी परत या. परंतु बोळवण करायला तरी चला. नेमकी काळ वेळ वगैरे अशा प्रकारची व्हावी. नेमका विमान महाराज गेले त्या नांदुरकीच्या झाडावर चढले. त्या विमानात बसले आणि महाराज आज रोजी दुपारी का तर निघून जातात. तेव्हा आम्ही प्रमाण म्हणून फुलं वाटा आता
विठाला विठा जाता लोकांना सुद्धा सांगितलं चला शेवटी कोणी येतात कोणी येऊ नये, परंतु काही जी माणसं होती ना जे काय तर तुकाराम महाराज सदैव वैकुंठ गेले नाही असं जे म्हणतात, त्या काळामध्ये तुकाराम महाराजांचे 14 टाळकऱ्यांपैकी मग रामेश्वर भट्ट असेल किंबहुना निळोबाराय वगैरे असेल, याने सर्वांनी सांगितलेलं आहे की हे विमानामध्ये बसून निघून गेलेले आहेत. विठाल म्हणे रामेश्वर सकाळा पुसोने गेला तो विमानी, गेला तो विमानी पैसो. रामेश्वर सकाळा पुसोने गेला तो विमानी, गेला तो विमानी. रामेश्वर भट्टांनी अशा प्रकारे वर्णन करावं. त्याच काळामध्ये निळोबाराने सुद्धा पयान काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तो शविले. या माध्यमातून तुकाराम महाराज जातात, म्हणून शेवटचं प्रमाण आपण म्हणू आणि नंतर सर्वांनी पुष्पवृष्टी वगैरे करू. विठाल अंतकाळी विठो आमाशी पावला, अंतकाळी विठो आमासी पावला, अंतकाळी विठो आमाशी पावला, अंतकाळी विठो आमासी पावला. या प्रकारे या वेळामध्ये तुकाराम महाराज सदैव वैकुंठ गमन वगैरे झालेलं आहे. तो सोहळा आपण नेहमीप्रमाणे साजरा केला. नेमकं याच्यानंतर मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण ब्राह्मणाने सर्व विधी यथायुक्त वगैरे झालेलाच आहे. फक्त नेमकं काय तर विधी म्हणून नेमकं मूर्तीला काय तर हात लावायचा. भले रामेश्वर भट तुझा, भले रामेश्वर भट तुझा, मन रामेश्वर भट्ट तुझा, मन रामेश्वर भट्ट तुझा. म्हणे रामेश्वर भट तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, धन्य तुकोबा समर्थ, समर्थ धन्य तुकोबा समर्थ. जेने केला पुरुषार्थ, जेने केला, जेने केला पुरुषार्थ, जेने केला,
धन्य तुकोबा समर्थ जैने केला हा पुरुषार्थ जैने केला हा पुरुषार्थ जैने केला जैने केला केला जैने केला केला पुरुषार्थ जैने केला हा पुरुषार्थ जैने केला जैने केला जैने केला जैने केला जैने केला पुरुषार्थ जैने केला जैने केला जैने केला जैने केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला जेने केला केला जेने केला हा पुरुषार्थ जेने हा केला धन्य तुकोबा समर्थ